नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। मतदारसंघातील अनेक नेत्यांचा विरोध, काहींची उघड विरोधी भूमिका, अशा विपरीत परिस्थितीतही भाजपची उमेदवारी खेचून आणणाऱ्या नवनीत राणांवर जात वैधतेच्या संदर्भात टांगती तलवार होतीच। खरे तर या प्रकरणाचा सर्वोच्च न्यायालयात लवकरच निवाडा होणार असताना भाजपने नवनीत राणांना उमेदवारी देण्याची घाई का केली, असाही प्रश्न उपस्थित होत होता। नवनीत राणांच्या विरोधकांना हा निकाल त्यांच्या विरोधात जाईल याची खात्री होती। उच्च न्यायालयाने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले होते, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातही तोच निकाल कायम राहील असं बोललं जात होतं। खरे तर या प्रकरणाचा निवाडा लागल्यानंतरच भाजपने त्यांची उमेदवारी घोषित करणे अपेक्षित होते, किंवा या प्रकरणाचा आधार घेत मतदारसंघातील त्यांना असलेला विरोध पाहता इतर कुणाच्या उमेदवारीची घोषणा करता आली असती। परंतु राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आल्यानंतरही गेली 5 वर्षे नवनीत राणांनी संसदेत आणि संसदेबाहेरही भाजपला साथ दिली होती। कदाचित त्यांच्या या निष्ठेची बक्षीस त्यांना मिळाली असावी। बदल झाला तो एवढाच की राणांचा स्वतःचा पक्ष असतानाही त्यांना भाजपमध्ये प्रवेश घेण्यास सांगण्यात आले आणि राणांनीही ही तडजोड आनंदाने स्वीकारली। अमरावतीतून भाजपच्या उमेदवार म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले। बच्चू कडूंनी त्यांच्या विरोधात उघड भूमिका घेत शिवसेनेतील नेत्याला आपल्या पक्षाच्या चिन्हावर मैदानात उतरवले। राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनीही त्यांच्या विरोधात उघड भूमिका घेतली, परंतु एकदा उमेदवार जाहीर केला की तो कुणाच्याही दबावाखाली बदलायचा नाही, ही भाजपची नीती असल्यामुळे मोठा विरोध होऊन नवनीत राणांची उमेदवारी कायम राहिली। आता अडसर केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा होता। अखेर सर्वोच्च न्यायालयात नवनीत राणांना मोठा दिलासा मिळालाय। उच्च न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरवीत सर्वोच्च न्यायालयाने नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले। भाजपची उमेदवारी आणि सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा या दोन्ही बाबतीत नवनीत राणा सुदैवी ठरल्या। आता अमरावतीकर मतदार दिलाशाची ही मालिका कायम ठेवते की काही वेगळा निर्णय देते, हे समजण्यासाठी 2 महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।